श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं द क्रेझी फूडी नीलम या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एग राईस म्हणजेच अंडा राईस। तर आपल्याला ना त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत आता। आणि आजचा टेस्टी राईस कसा बनवायचा त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या लांब चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश अशी। आणि त्यानंतर यासाठी गरम मसाले मी इथे 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 4 लवंग घेतलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाले मिरची आणि 4 मिरी। त्यानंतर इथे मी हे 2 वाटी कोलम राईस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये आता आपल्याला याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर पण आपल्याला घालायचं आहे। तर भातापुरतं आपल्याला हे मीठ ॲड करायचं आहे आणि जास्त पाणी ॲड नाही करायचं। त्यानंतर आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल ॲड करते। आपल्याला राईस बनवायचा आहे त्यामुळे 2 पळी मी तेल ॲड केले आणि त्यानंतर आपल्याला हे जे मी गरम मसाले घेतले होते ते मी ॲड करते आणि थोडंसं आपल्याला हे गरम मसाले तेलावर असे परतवून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो ॲड करायचा आहे आपल्याला। आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा, एकदम फ्राय नाही करून घ्यायचा आहे आपल्याला, तेलावर जस्ट असं मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत आणि त्या पण या कांद्यासोबत आपल्याला तेलावर थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटं हे आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे। ही आलं लसूण पेस्ट ॲक्च्युली मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली नाही आहे, आलं आणि लसूण दोन्हीही मी असं बारीक खिसून घेतलेलं आहे। 1-2 मिनिटासाठी आपल्याला ही आलं लसूण पेस्ट हे आपल्या कांद्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आणि टोमॅटो पण मऊ होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा। आपल्याला हे कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे तेलामध्ये। छान प्रकारे आपला कांदा टोमॅटो हिरवी मिरची छान भाजले पाहिजे तेलामध्ये, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। आणि इथे बघा आपलं छान असं भाजून झालेलं आहे हे तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये हळद ॲड करूया। इथे मी 1 चमचा हळद ॲड करते। त्यानंतर मी इथे 1 चमचा बिर्याणी मसाला ॲड करणार आहे। तर हा बिर्याणी मसाला आपला कुठलाही व्हेज नॉन व्हेज आपला कुठलेही असतो तर तो ॲड करायचा। आणि त्यानंतर इथे लाल तिखट ॲड करते आणि हे सगळे मसाले आपल्याला ह्या तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि त्याला तेल सुटेपर्यंत थोडं परतवत राहायचं आहे। 1-2 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। 1-2 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। छान मसाले आपले मिक्स झाले पाहिजे सगळ्या प्रकारे। आणि त्यानंतर इथे मी 4 अंडी अशी फोडून घेतलेली आहेत आणि बघा आपल्या मसाल्याला पण छान असं तेल सुटलेलं आहे। तर आता ही अंडी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे। तर आपल्याला हे अंडा भुर्जी जशी आपण बनवतो त्या टाईपमध्येच बनवायचं आहे, पण जास्त पण आपल्याला ड्राय नाही करायचं आहे, थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे हे। तर मी आता हे छान असं आधी पहिला मिक्स करून घेते। बघा ह्या प्रकारेच ठेवायचं आहे, जास्त ड्राय नाही करायचं आहे याला। आणि इथे झालेलं आहे हे असं बनवून आपल्याला भुर्जी टाईप। आणि आपल्याला आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। ऑलरेडी आपण राईस शिजवून घेताना पण घातलेलंच आहे, पण ह्या पूर्ण भुर्जीला पण लागलं पाहिजे म्हणून आता थोडं घालायचं। तर इथे आपलं आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर हा जो राईस मी बनवून घेतलेला होता तर तो याच्यामध्ये ॲड करायचा। खूप साधी सोपी रेसिपी आहे, पण खाण्यासाठी एवढी टेस्टी लागते तर बाकी चिकन बिर्याणी वगैरे ह्याच्यासमोर फिकी पडेल अशा प्रकारे ही एग बिर्याणी होते, म्हणजे एग राईस होतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता आपल्याला हे सगळं भुर्जी जी आहे बनवलेली ती पूर्ण राईसमध्ये अशी मिक्स झाली पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळा मसाला सगळ्या भाताला लागला पाहिजे, अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता माझं ऑलमोस्ट सगळं मिक्स करून झालेलं आहे। छान प्रकारे सगळ्या भाताला हा भुर्जी जी आहे आपली ती लागलेली आहे।
तर हीच एग बिर्याणी होती. बाकी वेगळं काही करायची गरज नाही, साधी सिंपल अशी आहे, जे घरात अवेलेबल असतात वस्तू त्यापासूनच बनवलेली. तुम्ही पण नक्की ट्राय करा फ्रेंड्स. आता आपल्याला ह्याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. फ्रेश एकदम कोथिंबीर आहे ही. बघू शकता किती छान वाटते घातल्यानंतर. आणि आपल्याला कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालायची आहे, तर टेस्ट येते एक प्रकारची अशी एग राईसला. तर इथे बघू शकता आपला ऑलमोस्ट एग राईस रेडी झालेला आहे. या तुम्ही पण खायला, खूप छान आणि टेस्टी एकदम यम्मी लागतो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.